हे तोरण बघताय, जेव्हापासून मी यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला ह्या तोरणाचा व्हिडिओ शेअर केला होता, म्हणजे पार्सल पॅकिंगचा व्हिडिओमध्ये हे तोरण मी जेव्हापासून दाखवलं होतं, तेव्हापासून प्रत्येक व्हिडिओच्या खाली एकच कमेंट होती की ताई, तुम्ही हे शुभचिन्ह कशी काढता, हे एकदम प्रोफेशनल कसं वाटतं. तर मी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये ह्या तोरणाचं स्टिचिंगपासून अगदी पेंटिंगपर्यंत सगळं काही दाखवणार आहे. आणि हे तोरण वॉश केल्यावरती ह्याच्यावरची प्रिंट निघते का, हा सगळ्यांचा क्वेश्चन होता. तर हे प्रिंट वॉश केल्यावरती निघू नये म्हणून शेवटी काय प्रोसेस करावी हे पण मी व्हिडिओच्या शेवटी शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की हे पेंट करण्यासाठी मी कोणता कलर यूज करते. तर हे पेंट करण्यासाठी मी फेविक्रिलचा ॲक्रिलिक कलर वापरते. तुम्हाला जो ब्रँड तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता. आणि हे मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरनं मागवलं आहे. हे मी टॅग करते व्हिडिओच्या खाली, नक्की चेक करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का एवढी मोठी बॉटल नको हवी असेल, म्हणजे ट्रायलसाठी छोटी बॉटल हवी असेल, तर तुम्ही लोकल मार्केटमधून 25 रुपयाला एक छोटी बॉटल भेटते, ती तुम्ही यूज करू शकता. तर चला सुरुवात करूया. आधी म्हटलं सगळ्यात आधी तुम्हाला ह्या पानाची साईज सांगूया, नाहीतर असं होईल की तुम्ही तोरणाचं सगळं दाखवलं आणि पानाची साईजच सांगितली नाही. तर ह्याची साईज आहे, तर ह्या पानांची म्हणजे मी जो काही कॅनव्हास पेपर आधी कट करून घेतलेले आहेत, आणि हे कॅनव्हास पेपर कट करताना माझं शूट करायचं राहून गेलं होतं, तर नंतर करते. तर हाईट ह्याची 5.5 इंचाची आहे आणि रुंदी आहे ती 5 इंचाची आहे. ह्याच्या खाली मी ग्रीन कलरचं अस्तर वापरलेलं आहे, वरती खणाचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती कॅनव्हास असं ठेवून मी आता कॉर्नरने असे शिवून घेते. आधी तुम्ही तुमच्या कलर चॉईसनुसार सिंगल कलरमध्ये सुद्धा हे तोरण खूप छान दिसतं शुभचिन्हांचं. तर मी ते मल्टी कलरमध्ये आहे, माझं 9 चिन्हांचं जे आहे तोरण ते आता शिवून तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर हे जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं आहे आणि हे कॉर्नर्स आहेत ते इथे थोडेसे त्याला नॉचेस दिलेत आणि आता आपण हे पलटी करून घेणार आहोत. पलटी करून झालं की त्याला असं कोणताही टोकधार म्हणजे मी इथे एखादा ब्रश किंवा तुम्ही स्क्रूड्रायव्हरने वगैरे हे टोकं असतात ते काढून घ्यायची. आणि फिनिशिंगसाठी तुम्ही ह्याला आधी इस्त्री करून घेतलं शिवायच्या आधी तरीसुद्धा चालू शकतं. त्याच्यानंतर ही तोरणाला लागणारी लेस, ही जी पण साईज तुम्हाला सांगते मी किती साईजची तोरणाला लेस वापरते. तर मी 2.5 इंचाची लेस आहे ही, ती तोरणासाठी वापरते. आता इथे मी हे 4 फुटाचं तोरण बनवते. त्याच्यासाठी मी इथे 48 इंच मेजर करून असं घेतलेलं आहे प्रॉपर, आणि साईडनी एक शिलाई मारून घेतली आहे. आणि ही लेस बऱ्यापैकी जाड असते. आतमध्ये तुम्हालाच्या चॉईसनुसार तुम्हाला कॅनव्हास वापरायचं असेल तर तुम्ही कॅनव्हास वापरू शकता. ही लेस एकदम चांगल्या क्वालिटीची आहे, त्याच्या आतमध्ये मी कॅनव्हास वगैरे वापरत नाही म्हणून. आता त्याचा मध्य काढून घेतला आहे. मी तोरण शिवताना नेहमी जे काही मिडल आपलं जे पान आहे ते शिवते आधी आणि त्याच्यानंतर मग साईडचे घेते. तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही प्रॉपर मार्किंग करूनसुद्धा घेऊ शकता. आता मला हे रोज बघून आता सवय झाली की एवढ्या डिस्टन्समध्ये होत आहे. तसे मी इथे हे सगळे आता पानं आहेत तयार करून घेतलेली, ती आता मी जॉईंट करून घेते आहे. आता हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. मी इथे जनरली माझ्याकडे जे कलर अवेलेबल होते त्याच्यामध्ये मी सुरुवात केलेलं होतं. आणि तुम्हा सगळ्यांचा अजून एक प्रश्न असतो की ताई, तुम्ही खणाचं कापड कुठून घेता. तर तुमच्या इथे जनरली सगळ्या मार्केटमध्ये खणाचं कापड अवेलेबल असतं. जर का तुम्हाला बल्कमध्ये भेटत नसेल खणाचं कापड, तुम्ही साध्या ब्लाऊज पीसपासूनसुद्धा सुरू करू शकता. त्यानंतर आता हे आपलं ते शिवून झाले. आता बॅक साईडला मी इथे अस्तर घेतलेला आहे डबल फोल्ड करून. मी जनरली पानांना जो अस्तर वापरते तोच वरती पट्टीला सुद्धा वापरते. तर इथे मी आता सगळ्यात आधी खालच्या बाजूने कॉर्नर असे व्यवस्थित आपली जी पट्टी आहे ती ठेवून त्याच्यावरती लेस असं ठेवून एक शिलाई मारून घेते. याने काय होतं की एकदम आपलं जे काही तोरण आहे ते एकदम फिनिशिंगमध्ये तयार होतं. तुम्हाला जर का पैठणीची इथे लेस अवेलेबल होत नसेल तर तुम्ही खणाची बॉर्डर किंवा तुमच्याकडे जी कोणती लेस अवेलेबल आहे त्याच्यापासून सुद्धा सुरुवात करू शकता. इथे मी आता असे दोन्ही साईडने अस्तर त्या साईडने सुद्धा आतमध्ये फोल्ड करून घेतलं होतं आणि ह्या साईडने सुद्धा घेतलेलं आहे. आता आपण हे आता वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला
हे असं आतमध्ये ठेवून शिवून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला हे साईडला 2 असे लूप अटॅच करायचे आणि वरती 3 असे मोठे 2 आणि बारके 3 असे लूप मी इथे कट करून घेतले. हे ते मी नॉट, आपण ब्लाऊजला जे नॉट वापरतो ती नॉट इथे मी वापरते. हे आता मी असं साईडला हे स्ट्रेच करण्यासाठी, म्हणजे जर का आपल्या तोरणाची साईज कमी जास्त झाली, कस्टमरला जर का थोडंसं लांब हवं असेल तर ते ह्यानी ते असं स्ट्रेच करून लावू शकतात. थोडंफार ॲडजस्टमेंट होते. आणि आता वरच्या साईडला सुद्धा मी लावते आणि बाजूला 2 बाजूला 2 असे सुद्धा लावते. आता एक साईडला लावलं, त्याच्यानंतर मिडलला आपण जिथे मगाशी आपण मार्किंग केलेली होती पानं लावायला, तिथे आपण आता एक लूप अटॅच करून घेणार आहोत आणि परत मग एंडिंगला दुसरं लूप अटॅच करून घेणार आहोत. इथे आता मी प्रत्येक शिलाई लॉक करत असते. तुम्ही सुद्धा तसं नक्की करा, नाहीतर आपलं शिलाई निघून जाण्याची भीती असते, शिलाई सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक शिलाई ही लॉक करून शक्यतो लावत जा. आणि अजून एक फिनिशिंगसाठी मी वरती इथे जी गोल्डन कलरची आपली बॉर्डर आहे त्याच कलरचा वरती थ्रेड वापरला आहे आणि खाली ज्या कलरचा आपण अस्तर वापरतो त्याच कलरचा बॉबिनमध्ये दोरा टाकलेला आहे. आता तुम्ही बघू शकता हे तोरणाच आपलं हे असं तयार झालेलं आहे. ह्याच्यावरती आता ही लेस, मी ते सामोसा लेस जी लावलेली आहे ती ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. तुम्हाला जर काही स्किप करायचं असेल तर तुम्ही नक्कीच स्किप करू शकता. किंवा ह्याच्यापेक्षा कोणती चांगल्या क्वालिटीची तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही नक्की लावू शकता. ही मी वरती नंतर अटॅच करते. ही आता आपली लेस पण इथे अटॅच करून झालेली आहे. हे तोरण आता आपलं शिवून तयार आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पार्ट, ही शुभचिन्ह काढायचे आहेत. तर ही शुभचिन्ह मी आधी काही हे ट्रेस करून घेतलेली आहेत. ही नॉर्मल पेपरवरती मी काढून घेतलेली आहेत. तुमची जर का ड्रॉईंग चांगली असेल तर तुम्ही डायरेक्टली पेपरवरती सुद्धा ड्रॉ करू शकता. जर का नसेल तर मी इथे दाखवते तुम्हाला. गुगलवरती मी डायरेक्टली गणपतीचा जो काही सिम्बॉल आहे तो आता इथे सर्च करून घेतला आहे. आणि आता हा सर्च करून तुम्हाला ज्या साईजचा हवा आहे त्या साईजमध्ये ॲडजस्ट करून घेतला आहे. आणि आता त्याच्यावरती आपल्याला पेपर ठेवून हे ट्रेस करून घ्यायचं आहे. ही जशी साईज आहे तशी तुम्ही घेऊ शकता. आणि अजून एक ह्याचा एक ड्रॉबॅक आहे की तुम्ही मोबाईलच्या साईजपेक्षा जास्त, मोबाईलवरनं असं आपण जेव्हा ट्रेस करतो त्यावेळेस मोबाईलपेक्षा मोठ्या साईजचा आपण ट्रेस करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ह्याची प्रिंटआउट वगैरे काढावी लागेल. मी इथे तुम्हाला हा DIY शेअर केलेला आहे. आता तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हे करू शकता की ड्रॉईंग चांगली असेल तर बेस्ट वे तुम्ही ड्रॉईंग हाताने काढा. आणि इथे ट्रेस करण्यापूर्वी मी मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिचा ब्राईटनेस एकदम फुल करून घेतला आहे. त्याच्यानंतर पेपर ठेवला आहे आणि आता हे हलक्या हाताने घेतलं आहे, म्हणजे एकदम हलक्या हाताने आपल्या मोबाईलची स्क्रीन हलू नये म्हणून. तुम्ही ह्याला मास्किंग टेप लावूनसुद्धा तुम्ही करू शकता. एकदम हलक्या हाताने वरती असे मी हे जे काही गणपतीचा सिम्बॉल आहे तो इथे ड्रॉ करून घेतला आहे. आता हे आपल्याला ह्याच्यावरती ट्रेस कसं करायचं आहे तर त्याच्यासाठी तुमची ड्रॉईंग चांगली असेल तर तुम्ही हे पांडा पेन्सिल भेटते, जी काही वॅक्स चॉक असतो त्याची ही पेन्सिल आहे, हे तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता फॅब्रिकवरती. तुमची जर का एकदम तुम्ही परफेक्ट असाल पेंटिंगमध्ये तर तुम्ही डायरेक्टली ती यूज करा. नाहीतर हे मार्केटमध्ये फॅब्रिक पेंटिंगसाठी वापरले जाणारे कार्बन पेपर आहेत. हे मी मिशोवरनं ऑर्डर केले होते. फ्लिपकार्टवरती सुद्धा अवेलेबल आहेत. हे सुद्धा मी टॅग करते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की चेक करा. ह्याच्यामध्ये शक्यतो तुम्ही गोल्डन कलर यूज करा. आणि आता ह्या कार्बन पेपरचा जो काही पानाचा आकार आहे आपला, त्या आकारामध्ये कार्बन पेपर मी आता कट करून घेतला आहे. आता तो असा ह्याच्यावरती ठेवून आपला जो कोणता आपल्याला शेप तिथे द्यायचा आहे, तर इथे मी मधल्या पानाला श्री हा शेप दिलेला आहे, म्हणजे श्री हे शुभचिन्ह काढलेलं आहे. ते आता असं मी ठेवून घेतलं आहे. तुम्हाला जर काही ते मास्किंग टेप वापरायची असेल तर तुम्ही ती नक्की वापरू शकता. इथे माझं थोडं गडबडीमध्ये व्हिडिओ शूट करणं चालू होतं, त्याच्यामुळे मी डायरेक्टली असंच ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतर पेनाने शुभचिन्ह आहेत ती अशी काढून घेतली आहेत. आता काही जणांचे मला क्वेश्चन आला होता
आणि म्हणजे एका ताईने मला जनरली कॉल करून मी त्यांना सांगितलं होतं, म्हणजे त्यांचा कॉल आला होता मला की तुम्ही कसं करता. तर मी त्यांना सांगितलं होतं की मी कार्बन पेपरने करते. तर त्यांना मला सतत कॉल करून विचारत होत्या की ताई मी कार्बन पेपरने करते, तर माझं होत का नाही आहे. हे आता मला कसं कळणार की त्यांचं का होत नाही. मी ते कार्बन पेपरने केलं आहे, ते होते. तुम्ही अजून एक, हे कार्बन पेपर फॅब्रिक पेपरचे असतात ते वेगळे भेटतात. तुम्ही जर का मार्केटमध्ये जे आपण ब्ल्यू कलरचे वापरतात ते जर का इथे वापरले तर पूर्ण आपली पेंटिंग आहे ती खराब होणार आहे. म्हणजे आपण व्हाईट कलर शुभचिन्ह काढायला वापरतो, शुभचिन्हांचा व्हाईट कलर आणि त्या कार्बन पेपरचा ब्ल्यू कलर एकदम मिक्स होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला हेच फॅब्रिक पेंटिंगसाठी वापरले जाणारे कार्बन पेपर वापरायचे आहेत. हे मार्केटमध्ये तुम्ही जर का मोठ्या शहरामध्ये राहत असाल किंवा तुमच्या मार्केटमध्ये अवेलेबल होत असेल तर तुम्ही तिथून डायरेक्टली परचेस करू शकता, नाहीतर हे ऑनलाईन अवेलेबल आहेतच. तर इथे मी आता लक्ष्मीची पावलंसुद्धा अशा पद्धतीने कार्बन पेपरने काढून घेतलेली आहेत. आता आपल्याला हे पेंट करून घ्यायचं आहे. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहेच की कोणते कलर वापरते. तर मी फेविक्रिलचा ॲक्रेलिक कलर वापरते. तर ही माझ्याकडे जी जुनी बॉटल होती त्याच्यामध्ये मी थोडासा कलर आधी काढून घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मोठी बॉटल दिसत नसेल. तर आता मी हे पेंट करून घेते. ब्रश तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता, ह्याच्यामध्ये असं काही नाही आहे. मी इथे 3 नंबरचा ब्रश वापरला आहे. आता तुमच्याकडे जो घरात अवेलेबल असेल तो ब्रश तुम्ही वापरू शकता. तर इथे मी हलक्या हाताने घेते, एकदम असा जास्त कलर न घेता थोडासा कलर घेऊन तो स्प्रेड करते. आणि पहिला कलर थोडासा लाईट दिसत असेल म्हणून तुम्ही त्याला एकदम डार्क करायला जाल तर खालच्या साईडनी असं म्हणजे खालच्या साईडनी कलर लागतो, खाली पूर्ण उतरला जातो, म्हणजे कापडाच्या बॅक साईडला सुद्धा कलर स्प्रेड होतो. त्याच्यामुळे हलक्या हाताने पहिली आपल्याला ह्याचे 2 तरी निदान असे थर द्यायचे आहेत कलरचे. त्याच्यामुळे तुम्ही लाईट दिला तरी हा पहिला थर तरी चालणार आहे. तर मला एक कमेंटसुद्धा आली होती की ताई तुमच्या बॅक साईडने असं कलर स्प्रेड होत नाही का. तर नाही होत, हलक्या हाताने असं घ्यायचं, त्याच्यामध्ये स्प्रेड होणार नाही. तर इथे तुम्ही आता बघताय तर माझा श्रीसुद्धा इथे आता काढून झालेला आहे. तर अजून काही तुमच्यामध्ये ह्याच्यामध्ये अजून काही डाऊट असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, त्याचीसुद्धा उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओ खूप उशिरा येतो आहे, तर मला माहिती आहे मी हा व्हिडिओ तुमच्या कमेंट आल्यापासून खूप उशिरा पोस्ट करते, पण एवढा वेळ नव्हता. व्हिडिओ शूट करूनसुद्धा खूप दिवस झाले होते, पण व्हिडिओ एडिटिंगसाठी टाईम नसल्यामुळे हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे. तर त्यासाठी सॉरी. असेच नवीन आता व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करेन. मला आर्ट आणि क्राफ्टचे व्हिडिओ बनवायला खूप आवडतात, पण असं होतं की मी जेव्हा व्हिडिओ शेअर करते तेव्हा प्रत्येक व्हिडिओला मध्ये मी शेअर केलेलं असतं की हे प्रोडक्ट सेलिंगसाठी नाही आहे. तरीसुद्धा काही जण काय करतात की मला कॉल मेसेजेस येतात की ताई तुमची ह्याची प्राईस काय, त्याची प्राईस काय. तर प्रत्येक DIY हे आपण सेल नाही करू शकत, त्याच्यामध्ये आपलं रॉ मटेरियल आपल्याला ते परत भेटणारं नसतं. काही आपण बेस्ट आउट ऑफ वेस्ट प्रोडक्टपासून बनवतो. तर होतं असं. तर मी आता ह्याच्यासाठी तुमच्याकडे काही जर काही सजेशन असेल तर नक्की मला शेअर करा. तर इथे मी सगळ्या पानांना एक थर आता दिलेला आहे. आता हे कम्प्लिटली ड्राय होऊन द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे किमान ह्याला 2 ते 3 तास तरी जातात एक थर आपला जो काही लेअर आहे तो ड्राय होण्यासाठी. आता हा ड्राय झाल्यानंतर मी इथे आता त्याला दुसरा थर देते. हा आता तुम्ही थोडंसं जास्त कलर घेऊन सुद्धा करू शकता. ह्याच्यामध्ये मग आपला एक थर आपण आधी दिलेला असतो, त्याच्यामुळे हा दुसरा थर आहे तो जास्त स्प्रेड होत नाही. हां, मी काही प्रोफेशनल आर्टिस्ट किंवा पेंटर अशी नाही आहे, त्याच्यामुळे माझ्याकडनं सुद्धा चुका झाल्या असतील तर माझ्याकडनं चुका झाल्या असतील तर माफ करा. आणि जर का कोणत्या अशा चुका तुम्हाला वाटत असतील तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आता मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे, त्यामुळे जरा समजून घ्या. आणि आता आपले हे मी आता दुसरा लेअर आहे तो देऊन घेते आहे. आता सगळ्या ह्याला इथे मी मशीनवरती हे शूट करते, त्याच्यामुळे थोडंसं ते तुम्हाला वाटत असेल की मी वाकडे तिकडे करते आहे, तर तसं नाही आहे. मी प्रॉपर परत ह्याला एक शेप दिलेला आहे. व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की थोडीफार माझी गडबड असते. आपल्याला प्रोडक्टसुद्धा कंप्लीट करायचं असतं आणि व्हिडिओ पण करायचं असतं.
तर आता हे तोरण कंप्लीट झाल्यानंतर गोंडे लावताना मी विसरूनच गेले होते की मी व्हिडिओ करत होते ह्याचा. तर शेवटचं एक गोंडा लावायचा राहिला होता आणि मला आठवलं की आपण व्हिडिओ करत होतो. तर इथे मी आता दाखवते त्याप्रमाणे 2 मोती टाकलेत, त्याच्यानंतर इथे एक पॉम आणि त्याच्यानंतर परत एक मोती असं घेऊन परत वरच्या साईडला पानाला एक वरती आपण मस्तपैकी अशी नॉट टाकून घेणार आहोत, फिक्स करून घेणार आहोत. मी ते साईडला सुद्धा 2 साईडला असे पॉम सुद्धा ह्याला अटॅच केलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे तोरण आपलं तयार आहे. फक्त आपली एक लास्ट आणि महत्त्वाची स्टेप राहिली आहे. तर एक प्रश्न असतो सगळ्यांचा की हे वॉश केल्यावरती जात नाही का? तर एक स्टेप ह्याला करायची की हे आहे ना तोरण, ते उलट्या साईडला असं ठेवायचं. कम्प्लिटली ड्राय झाल्यावरती उलट्या साईडला असं ठेवायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती इस्त्री आहे ती घेतलेली आहे, लो फ्लेमवरती आहे इस्त्री, आणि त्याच्यानंतर थोडासा दाब देऊन ही इस्त्री आता करून घ्यायची. प्रत्येक पानाला असा थोडासा दाब देऊन घ्यायचा. तर इस्त्री केल्याने काय होतं की जसं आपल्या टी शर्टला रबर प्रिंट केलेलं असतं तसं ह्याला थोडंफार फील येतं आणि हे म्हणून वॉश केल्यावरती जात नाही. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधल्या ट्रिक्स कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा.